पाठवलं होतं आणि त्यामधून अक्षयलेन डोंगरपाडा संघ विजय झाला होता. दुसऱ्या मॅचला सुरू होती तिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मकरंद आणि गौरव. तर पहिले षटक घेऊन राज येतोय. ऑल साइड पहिला बॉल. लेट्स प्ले क्रिकेट घरच्या मैदानावर सामना क्रिकेट आला गेलाय. या तिसऱ्या दिवसातील पहिली धाव धावांचा श्री गणेश होतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव फलकावर. जिकडे टॉस जिंकला होता दत्तगुरु संतनगर या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ओ इकडे काय ओ थोडक्यात हुकलाय आणि कट केलं होतं चेंडूला पाठीमागे. एकच धाव आहे. पहिल्या दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 2 धावा फलकावर. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगलसाठी पहा पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा फलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहा पाठीमागे जे चित्र चिपलंय खूप छान आहे आणि पाहून खूप आनंद झाला. हितेश मेहर यांनी जे चित्र एक क्षणचित्र टिपलं गेलंय आणि पहा आपण त्यावर सर्व काही पाहू शकतात. पहा यष्ट त्यानंतर बॅट LNCC नवापूर क्रिकेट क्लब LNCC यज्ञेश 11. शानदार चित्र टिपलं गेलंय. पहिल्या दिवशीच विश्वास युट्यूबमध्ये पाहताना खूप आनंद झाला होता. आता अक्षरशः समोर पाहताय अजून आनंद होतोय. हो कट केला चेंडूला. बॅकअप चांगला आहे. चांगली फिल्डिंग होती त्यामुळे फक्त एकच धाव आली गेली. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा फलकावर. पहिलं षटक मार्गस्थाकडे राज नवीन गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. ओ लेग स्टंपच्या बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं. नखेरकार वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 5 मध्ये 6 आतापर्यंत धावफलक आहे. शेवटचा अंतिम चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगलसाठी पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजे उमेशला आणि त्यानंतर वलिया मैदानाच्या दिशेने. पैसा बुन हाताला फेज पैसा थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्यात? 7. आता 7 कोणाला द्यायचे? भूपेश मेयर नवीन गोलंदाजी मार्कवर. जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे. घरच्या मैदानावर नखेरकारचा सामना आला गेला. नखेरकार ज्या सर्वांना आतुरता होती संपूर्ण गावाला नखेरकार समोर आले गेल्यात. पहा जिकडे टॉस जिंकला होता दत्तगुरु संतनगर या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 8 धावा फलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. भूपेश मेहर या खेळाडूंवर सर्वांच्या नजर आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ कट केला गेला. पाठीमागे सुद्धा चुकी झाली आणि 1 धाव फलकावर येते. 9 धावा धावफलकावर येते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा चर्चा करताय. चर्चा महत्वाची आहे. आता तिसरा दिवस या स्पर्धेचा जिकडे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब LNCC आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. ओ टोला लागला. येस मी म्हटलं होतं इस खिलाडी पे सबकी नजर आहे. पहिल्या विकेटचं बटन गॉन. थँक्यू. पहा संघाचा पाठीराख आहे भूपेश मेहर. सर्व गोष्टी माहीत आहेत. कुठल्या क्षणाला काय करायचं आहे आणि अखेरकार संघाला ब्रेकथ्रू आणून दिला. तिकडे पहिल्या विकेटचं पतन गौरवला मैदान सोडावं लागलं होतं. नवीन बॅटर रोहन मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा फलकावर. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. राज त्या ठिकाणी फेकी झाले. हो कदाचित फेकीला थोडासा गॅदर करण्यामध्ये उशीर झाला गेला.
तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती. 10 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय. पुन्हा एकदा ओ क्लीन बोल्ट, यू मिस, आय डेफिनेटली हिट. आता दुसऱ्या विकेटचं बटन, अजून एक विकेटचं बटन गॉन. थँक्यू 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 डीजे थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचलली घेतली होती चेंडूने आणि बॅटची नव्हे तर डायरेक्टली स्टँडची संपर्क साधला. नक्कीरकार अजून एका विकेटचं पतन. मकरनला मैदान सोडावं लागलं. मॅकनगसन बॉलिंग. दबाव आला गेलाय. आता इकडून दबावामध्ये काय करायचं आहे, परंतु घरच्या मैदानावर आतापर्यंत पहिल्या 11 चेंडूमध्ये सक्सेस होताना दिसतोय LNCC यज्ञेश 11चा संघ. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 11 धावा धावफलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. आशिष मेहर. पॉवर प्ले इज ऑन. आता पॉवर जनरेट कुठला संघ करणार आहे. ओ पहिला बॉल कुठे खेळायचं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. सोडला होता चेंडूला. वेग भन्नाट होता. वळण सुद्धा तितकंच होतं. नगरकार रिव्ह्यू घेतला गेलाय. आता बॉक्स हातातला घेतलाय. ऑलरेडी आमचे डिपेंडेटरची टीम त्या बॉक्समध्ये दाखल झाली गेली. पहा अतिरिक्त खेळाडू इकडे कोणीही येऊ नये. आता क्रिकेट हे वाईट होता की नाही या सर्व गोष्टी पाहिले जाणार. चेंडू कुठे होता. आशिष मेहर गोलंदाजी मार्कवर आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा आले गेल्यात. आशिष मेहरचा हा वेगवान चेंडू. चला अखेरकार काय डिसिजन आहे ते आमचे ऑनफिल्ड अंपायर सांगतील. तिकडे विवेक सर मंद मंद पावलाने जात आहेत मैदानाच्या दिशेने. पहा पॉवर प्लेचं षटक आहे, ऑन आहे आणि इकडून पॉवर प्ले पॉवर जनरेट कोणाला करायचंय. जस्ट वाईट चेंडू घोषित केला गेला आमच्या ऑफिशियल पंचांनी. आशिष मेहर ओ कट केलाय. पाठीमागे जेल सुद्धा सुटलाय. ओ हो पहा भूपेश मेहर पाठीमागे होते. 4 धावांचं षटक आतापर्यंत हाताळलंय. तिकडे 2 विकेट आणि आता जेल सुटला गेलाय. काय जेल होता किनारी ते धावफलकाला थांबवणार धावफलक होतं. येणारी कालवेळ सांगणार आहे. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आशिष मेहर. ओ वेगवान चेंडू. हा वेग नव्हे तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडूने थोडीशी उचली घेतली होती टप्पा पडल्यानंतर. येस इट्स अ डॉट. निर्धाव चेंडू. मॅग्नगसन बॉलिंग ऑन साइडला. हा फटका इतक्या वेगाने एक्झिक्यूट करता करता तोडची दिशा पुढे यायला पाहिजे होती. कदाचित चौकार येण्याची शक्यता होती परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहा 1-4. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. काय इकडून एखादा चौका पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू सिंगलसाठी गेलाय. पहा विकेट नाही, पहा चौकार नाहीत परंतु स्ट्राईक रोटेट झाले गेले. सर्वात जमेची बाजू आतापर्यंत राहिली गेली. दत्तगुरु संतनगर या संघासाठी जिकडे टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 15 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. आशिष मेहर. ओ पुन्हा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा शेवटचा आणि अंतिम चेंडू 30व्या षटकातील. पॉवर जनरेट अजूनही झालेलं नाही आहे. पॉवर प्ले षटक सुद्धा LNCCच्या हातामध्ये गेलंय. मोठा फटका समोर. येस डाऊन टू ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. नखेरकार चेंडू सीमार्ग पार. चौकार. 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा धावफलकर. या ऐकूया डीजे उमेशला.
थँक्यू. पहा, मागील 2 दिवस झाले आमचे ऑनलाईन स्कोर डिबेनेटरचे दिशान मांगेला आणि त्यानंतर ऑफलाईन गुणलेखक वेदांत मेहर काय जबरदस्त कामगिरी करतात. एक चेंडू किती महत्वाचा आहे त्यांना माहीत आहे. आणि मुझम्मिल खान सुद्धा आले गेले. पहा आता इकडून NSP चषक सुद्धा सुरू आहे नाळासोपारा नगरीमध्ये. मुझेला माहीत आहे, कदाचित मॅच उद्या आहे वाटतं, आजच आहे. काय बात आहे, शेवटच्या लॉटला मॅच आहे, त्यामुळे इकडे कशा प्रकारे खेळपट्टी बनवली ते बघण्यासाठी आले गेले. पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले 20 रन. आज शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार, या अगोदर झेल सुटली होती. काय तो चौकार त्या मोमेंटमला शिफ्ट करणार होता का, या सर्व गोष्टी पहिले जाणार आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, येस, इट इज अ डॉट, निर्धाव चेंडू. प्रणय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होतोय, बॅकफुटला गेले, ड्राईव्ह चेंडू एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पण तो बॅकअप सुद्धा चांगला पाठीमागे होता, त्यामुळे एकच धाव आले गेले. 21 रन. तिकडे शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंगमधील. प्रथम बॅटिंग करत असताना दत्तगुरु संतनगरचा संघ समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ओ ढूंढो रे साजना, ये क्या हुआ. पुन्हा चेंडू सीमारे का पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. आशिष मेहरच्या पाठीमागे चेंडू लागलाय. आता तो चेंडू कधी पकडणार आहे कळलेला मार्ग नाही, परंतु सुरुवात झाली गेली. 25 रन ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडूला, सिंगल साठी. 26 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. पहा, पहिल्या 2 षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला होता. 11 धावा दाखल करत, त्यानंतरचा पॉवर प्ले मध्ये झेल सुटला आणि त्यानंतर केलेला काउंटर अटॅक आणि तिकडून जी बॅटिंग केली होती ती अतिशय वाकण्याजोग होती. आणि बघता 26 रन, 26 धावा दाखल करते आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. काय या धावा पुरेशा आहेत का, येणारे कालवेल सांगणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. प्रणय सज्ज होतोय. फुल टॉस ऑन साइड ला, येस, क्रॅकिंग स्ट्रोक, बंदुकीचा निकलते भी गोलीच्या रफ्ताराने हा ब्रांडेड स्ट्रोक जिकडे फिनिश केले गेले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 31 धावांचा पाठलाग आहे. जिकडे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करतोय. VVSC समोर समर्थ बॉईज 1 for 3-2. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. थँक्यू डीजे. चला विश्वनाथजी मेहर, आपण या आपल्या शुभस्य आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. जिकडे VVSC समोर समर्थ बॉईज 1 for 3-2. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. चला विश्वनाथजी मेहर, आपण या आपल्या शुभस्य आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. जिकडे तिसरी मॅच जी आपल्या भेटीला येते. पहा, शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार, काय तो चौकार होता की त्या मॅचला येणारा मोमेंटमला शिफ्ट करणारा होता, पण तो 31 धावांचा पाठलाग आहे की बचावा येणारी कालवेल सांगणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आणि VVSC समोर समर्थ बॉईज 1 for 3-2. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आशिष मेहर, पहिला बॉल, ओ बॅटच्या टोला लागलाय. आता थोडक्यात हुकलाय, नाही तर सगळं काही संपलं असतं. येस, इसी का नाम आहे आशिष मेहर, ज्याने केला आता VPL सीझन 2 मध्ये कहर. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल या खेळाडूने जिंकली होती, विसरून चालणार नाहीये. आता पहिल्या चेंडूवर थोडक्यात हुकलाय. पहा, धावांचा श्रीगणेश सुद्धा होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतो. 1 धाव धावफलकावर. समर्थ बॉईज 1 for 3-2. कॅप्टन या,
कट केलाय चेंडूला पाठीमागे एकच धाव, एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा फलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. या धावांचा पाठलाग आहे की बचाव आहे हे येणारे कालवेळ सांगणार आहे. 31 रन इज अ टार्गेट. गौरव पुन्हा एकदा सज्ज होते. हलक्या हाताने सन्मान दिला गेला चेंडूला सिंगल साठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 3 धावा फलकर. गौरव पहिलं षटक मार्गस्थ आहे. 31 धावांचा पाठलाग करतोय. एलियन्स यज्ञेश शलबेन संघ घरच्या मैदानावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केला चेंडूला पाठवलं. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. चला समर्थ बॉईज 1 4 3 2 कॅप्टन. गौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. पुन्हा एकदा पहा एक धाव महत्वाचे. पहिल्या चेंडूवर जे काय झालं ते सर्व आता विसरावं लागणार आहे. इकडून पुढे या धाबांचा पाठलाग कशा प्रकारे करायचा या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय दोन्ही बॅटर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 5 धावा फलकर. पुन्हा तेच घडलंय. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेलाय सिंगलसाठी. शेवटचा अंतिम चेंडू 6 धावा फलकावर. आशिष मेहर आणि राज यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जिकडे शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. हलक्या हातानं पुन्हा तेच घडलंय. सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा 31 धावांचा पाठलाग करतोय 7 धावा फलकावर एलियन्सचे यज्ञेश शलबेन संघ. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज प्राणेश दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 31 धावांचा पाठलाग करतोय. प्राणेशचा पहिला बॉल हलुवार पद्धतीने आला होता. बॅटचा फेस ओपन करत असताना फक्त एकच धाव आली गेली. 8 धावा फलकावर. प्राणेश पुन्हा एकदा सज्ज होतो आशिष मेहर समोर. ऑन साइडला यस सुरुवात झाली. आशिष मेहरच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक वेट वॉच भरपूर गोष्टी. चेंडू सी मार्गा पार. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आला गेला नाही. चौकारांची गरज होती. वाईट केलं वॉच केलं त्यानंतर बॅकफुटला जाऊन कडक स्ट्रोक चेंडूला पाठवलं चौकारासाठी. 1-2 12 धावा फलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा बॅकफुटला पुन्हा मिस आणि अगरकर चेंडू निघून गेला. सी मार्गा पार. बॅक टू बॅक चौकार 4 धावा. थँक्यू. 5 आशिष मेहर या खेळाडूचा उल्लेख का करा असं वाटतो. पहा नोव्हेंबर महिन्यापासून अंदाच्या हंगामाला सुरुवात झाली आणि आशिष मेहरने ज्या प्रकारचा आतापर्यंत जो खेळ दाखवलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. प्रत्येक स्पर्धेमध्ये नॉकआउटची स्पर्धा असो की लीग असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये आशिष मेहरचं योगदान राहिलं गेलंय. आणि VPL2 या खेळाडूने गाजवली होती त्या विराटनगरच्या ऐतिहासिक मैदानावर. अजूनही आठवते ती स्पर्धा. ऑन साइडला टॅप केलं चेंडूला. फेकी वेगवान होती परंतु बराच उशीर गेला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 1-8 18 धावा. पहा त्या 2 चौकारांनी संपूर्ण दबाव आला गेलाय. इकडून आता समोर एखादा ब्रेक थ्रू बघतोय दत्त गुरु संतनगरचा संघ. काय तो ब्रेक थ्रू येऊन कोण घेऊन येणार यावर सुद्धा चर्चा असणार आहे. समोर ब्रेक थ्रू बघतो. येस फिंगर घेऊन पहिल्या विकेटचा बदल मोठा हादरा. आशिष मेहरला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. चला समर्थ बॉईज 1 4 3 2 कॅप्टन या. VVSC कॅप्टन आपण सुद्धा या. टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हा दोन्ही कॅप्टन. आता 12 मध्ये 13 आता 12 मध्ये 13 परंतु मला वाटतं आता पंखा सुद्धा फिरणार आहे. येस पॉवर प्ले
पॉवर प्ले मध्ये आता पॉवर जनरेट कोणाला करायचे? पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट केली होती आशिष मेहरच्या षटक्यामध्ये, फक्त 8च धावा आल्या होत्या. इकडे आता इक्वेशन काय आहे? 12-13चं इक्वेशन राहिलंय. ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू सुद्धा संघाला आला गेलाय. इकडून आता तिसऱ्या षटक्यामध्ये खरखर काय घडणार आहे? परंतु या मॅचचा रिझल्ट खऱ्या अर्थानं या षटकामध्ये लागणार आहे. सर्वांच्या नजरा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असणार आहे. मकरन नवीन गोलंदाजी मार्कवर 12-13चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर प्रणय. 12 मध्ये 13 पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला बॉल, राज ऑन स्ट्राईक. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला. सिंगजाडी पहा, एखादा विकेटने किती फरक पडतोय आता येणाऱ्या षटकामध्ये कळणार आहे. आशिष मेहरचा विकेट तो समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. काय तो फटका कडक मारायचं खेळणं गरजेचं होतं. या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय डकआउट मध्ये. परंतु आता या मॅच कुठे चालले त्यावर सुद्धा विसरून चालणार नाहीये. 11-12चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेले. कट केला, टॅप केला चेंडूला, दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलंय डेक्लर झोन मध्ये. एक धावेसाठी पहा, एक धाव किती महत्वाचे आहे. या धावांचा पाठलाग आहे की बच्चाबाई अजून कळायला मार्ग नाहीये. मकरन पुन्हा एकदा हॅलो 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 पहा, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. सुरुवात चांगली आहे आता मकरनकडून. टॅप केलंय, पुन्हा टॅप केलंय. पहा, दोन्ही बॅटरला माहिती आहे फक्त एका धावेनेच आपण पाठीमागे आहेत. समोर सुद्धा माहिती आहे एखादा डॉट बॉलने अजून प्रेशर येईल. या सर्व गोष्टींचा आता दोन्ही संघ विचार करतोय. त्यामुळे यावर सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहेत. 22 रन ऑन द बोर्ड. पुन्हा हलक्या हातानं सन्मान दिलाय. पहा, मकरनने खूप मोठी जबाबदारी उचलली होती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्यासाठी. परंतु चांगलं षटक आतापर्यंत हाताळल्यात. फक्त 5च धावा आल्यात पहिल्या 5 चेंडूमध्ये, ते सुद्धा विसरून चालणार नाही. लास्ट बॉल आफ्टर पॉवर प्ले. कट केलाय दिशा देण्याचा प्रयत्न. पहा, इक्वेशन काय म्हणले? 6 मध्ये 7 जिंकणार कोण? एका बाजूला आहे घरच्या मैदानावर एलएनसीसी यज्ञेश 11 नवापूरचा संघ, समोर दत्त गुरु संतनगर संघ. 6-7चं इक्वेशन आहे आणि त्यानंतर बोलूया. Thank you, DJ. ओ, ये क्या हुआ? आता ही चुकी कोणाची आहे? येस, फर्स्ट बॉल चेंडू सीमार पार, चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पहा, कुठे चुका झाल्या होत्या. ओ, हातामध्ये आलेला चेंडू सुटलाय. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले महत्वाचा आहे. हातामध्ये चेंडू आलेला सुटलाय ना मुन्ना ना. या प्रकारच्या चुका शेवटी दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर दिसल्यात. अटॅकिंग फिल्डिंग डायरेक्टली लावली गेले. चला, दोन्ही कॅप्टन या VVSC समोर तो बॉईज 1 for 3-2. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आता इक्वेशन काय आहे? 5-3. आता 5 मध्ये 3 अटॅकिंग फिल्डिंग लावले. परंतु काय त्या अटॅकिंग फिल्डिंगला एखादा डॉट के विकेट हे आता करायचंय. टॅप केल्या चेंडूला सिंगल साठी. टॉस करतोय आपण. तिकडे विश्वनाथजी मेहर यांच्याशी बसते, आपण टॉस करतोय.
ओके VVSC समोर समोर बॉईज 1-4-3-2 टॉस जिंकलाय. येस टॉस जिंकला काय निर्णय. बॉलिंग करणार. कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी. चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि सगळे आपले एफर्ट्स टाकू, जिंकायचा प्रयत्न करू. समोर समोर बचत संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवायचं आहे. त्यांना 25 धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. गावामध्ये आल्यावर कसं वाटतंय आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. चांगलाच ग्राउंड तयार केला आहे आणि खेळायला पण मजा येईल आणि खूप मेहनत घेतली आम्ही बघितलेलं आहे. तर आता खेळून पण आम्ही पण जिंकायचा प्रयत्न करू. येस खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे. तयारी तर केली आहे, बघूया आता मॅचमध्ये काय होते. किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. 30+ मारायचा प्रयत्न करू. विकेटचे आउटफील्ड आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन खूप छान केलं आहे, व्हिडिओ बघितली मी त्यांची, यूट्यूबवर दाखवत होते, खूप छान केलं. येस खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस कपासमधून अहवाल असा की टॉस जिंकलाय VVSC या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले समर्थ बॉईज 1-4-3-2 या संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्याला भेटलेला, परंतु LNCC यज्ञेश 11 संघ या मॅचमध्ये विजयी होते. घरचं मैदान होतं, पहिली मॅच होते आणि पहिल्या मॅचमध्ये 31 धावांचा पाठलाग या मैदानावर झाला गेला. नगरकार LNCC नवाबपूर